माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पॅनेल जाहीर करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत तालुकाध्यक्ष राजवर्धन दादा शिंदे आहेत। दादा, आज पॅनेल निश्चित करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने एकंदरीत उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे? माननीय अजितदादांनी च्याकडे ज्यांनी काही मागणी केलेली होती, बऱ्याचशा उमेदवारांनी मागणी केलेली होती, ते 17 उमेदवार होते, त्या थोडीच तोड होते, परंतु 21 लोकांनाच तिथं संधी देण्याचा त्यामध्ये संधी देण्यात येणार होती। त्यामुळं सर्व पक्षाचा विचार करून आता ते तुम्हाला अजितदादा यांनी सांगतील, परंतु सर्वांना समावेश करून घेऊन आपला हा पॅनल जाहीर केलेला आहे। सर्वांना संधी दिली, जे काही राहिलेले असतील उमेदवार त्या उमेदवारांना माननीय अजितदादा त्यांचा पूर्णपणे भविष्यामध्ये विचार करतील आणि अजितदादांच्या माध्यमातून त्यांची जे काही सार्वजनिक कामं असतील किंवा कारखान्याच्या बाबतीत जे काही फायदे असतील कामं असतील तर ती कामं माननीय अजितदादा त्यामध्ये प्रतिनिधी आहेत आणि ह्या राहिलेल्या सगळ्या उमेदवारांचे अजितदादाच हे प्रतिनिधी आहेत असं म्हटलं तर ते काय वावगं होणार नाही, कारण दादा त्या संचालक मंडळामध्ये आहेत। दादा स्वतः उमेदवार आहेत, एक नवीनच रंगत आणि ही निवडणूक आपल्याला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची झालेली आहे। कसं पाहता दादा स्वतः उमेदवार असल्यामुळे? तेच सांगतो ना, दादा त्या ह्याच्यामध्ये आहेत, उमेदवार म्हणून आहे, त्यामुळं आता दादांचं पूर्णपणे लक्ष कारखान्यावर राहणार आहे आणि त्याच्या प्रगतीमध्ये तिथं बारकाईनं रोजच्या निर्णयामध्ये त्यांचं दादांचं लक्ष राहील। म्हणजे आता भविष्यामध्ये माळेगाव कारखाना देशात एक नंबर कसा होईल अशा पद्धतीचं नियोजन माननीय दादांचं आहे आणि त्यामुळंच इथं या ह्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला आहे आणि ब वर्गातनं त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली। एकंदरीत आपला आज 21 उमेदवार जाहीर झालेले आहेत, परंतु एका बाजूने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील मागणी होती, तालुका अध्यक्ष या नात्याने काय अशी मागणी झाली, आपल्याला काय माहिती आली याची? त्यांच्या काही चर्चा झाल्यात त्या काही मला माहीत नाहीत, परंतु झाल्या असावेत असं माझं मत आहे। एकंदरीत सद्यस्थितीत माळेगावची निवडणूक ही रंगतदार स्थितीत आलेली आहे। एका बाजून चंद्रकांत तावरे यांचा देखील पॅनेल आहे, निळकंठेश्वर पॅनेल या माध्यमातून लढत होत आहे। कोणती आव्हानं आहेत प्रमुख सभासदांना, कोणती समोर घेऊन तुम्ही आव्हानं म्हणजे आता या ज्या संचालक मंडळांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचा कारभार ह्या 5 वर्षात केलेला आहे, आता भविष्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान या साखर कारखानदारीमध्ये येतं आहे, ए टेक्नॉलॉजी येते आणि कारखानदारीमध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी येते, आता अजितदादा राज्याचं नेतृत्व करत आहेत, देशाच्या नेतृत्व करत आहेत, त्यामुळं जे काही बाहेर घडतं आहे ते सर्व आपल्या ह्या कारखान्याच्या परिसरामध्ये शुगर इंडस्ट्रीला ती द्यावं असा त्यांचा मानस आहे आणि त्याचा फायदा शुगर इंडस्ट्रीला खूप मोठा होणार आहे असं मला वाटतं। तो फायदा खूप मोठा अप्रत्यक्ष फायदा सर्व शेतकऱ्यांना, सभासदांना, मग माळेगाव असेल, सोमेश्वर असेल, छत्रपती किंवा महाराष्ट्रातील तमाम कारखान्यांना 100% होणार आहे। विरोधकांकडून वेळोवेळी टीका केली जाते की कारण ही निवडणूक अटीतटीची आहे, अडचणीची आहे, त्यामुळे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला लागले। कुठंतरी अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, आमच्या शुभेच्छा आहेत असं विरोधकांकडून एक बोचरी टीका वेळोवेळी केली जाते। दादांचं असं म्हणणं आहे की जरी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जरी असलो तरी हे माझे सर्व मतदार आहेत, 20,000 मतदारांचा प्रपंच त्यामध्ये आहे आणि त्या सभासदांसाठी, त्या मतदारांसाठी मला तिथं लक्ष घातलं तर तो काही कमीपणा नाही आहे असं, त्यामुळं तो फायदा अप्रत्यक्ष तो त्या सभासदांसाठी ते उभे राहिलेत असं माझं मत आहे। शेवटचा प्रश्न, कितपत आशा वाटते 24 तारखेला एकंदरीत निकाल आहे? 100% हा पॅनल चांगल्या बहुमतानं विजय होईल असं माझी खात्री आहे। नक्कीच हा पॅनल विजय होईल असं तालुकाध्यक्ष राजवर्धन दादा शिंदे सांगतायत। आपल्यासोबत कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवबापू जगताप देखील आहेत। बापू, खऱ्या अर्थाने आज उमेदवारी निश्चित झाल्या, 21 जागा लढवण्याचं निश्चित झालं, निळकंठेश्वर पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक आपण लढवतात। एकंदरीत 5 वर्षाचा जो कारभार राहिलेला आहे कारखान्याचा, विरोधकांकडून वेगवेगळी टीका केली जाते, बोचरी टीका केली जाते, कसं पाहता सद्यस्थितीत तुम्ही मतदारांसोबत कशा पद्धतीने आव्हान घेऊन समोर जातात? मतदार सभासद बंधू जे कारखान्यात सहकारी साखर कारखान्यात असतात त्यांचं टीकेवर लक्ष नसतं की कारखाना त्याच्या जबाबदारीमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे आणि आपल्याला अजून प्रगती करण्यासाठी काय केलं पाहिजे। आदरणीय अजितदादांना प्रचंड ज्ञान आहे साखर कारखानदारीचं। सभासदांचा आग्रह असा होता की आमचा नेता इतका साखर कारखानदारीमध्ये प्रचंड माहिती ज्ञान असणारा नेता आहे, त्यांचा आपल्या माळेगाव कारखान्याला का फायदा मिळू नये।
पण त्यांनी आग्रह धरला की आपण पॅनलमध्ये असलं पाहिजे. अगदी आपल्याला वेळ असणं शक्य नाही, परंतु बोर्ड मिटिंग असते 1.5-2 महिन्यातून एक फक्त असते. त्या मिटिंगला 1 तासभर जरी आपण दिला तर आपल्या ज्ञानाचा सदुपयोग सामान्य माणसाला, शेतकऱ्याला मिळेल. आणि आम्हाला माहिती आहे तुमची जी तळमळ आहे, तुम्ही कळकळ सामान्य माणसाबद्दल आहे, तुम्ही वेळ काढणार आणि इथं कारखाना मार्गदर्शन. आजही कारखान्याला आजपर्यंत दादांचं मार्गदर्शन पूर्ण आहे, परंतु आता स्पेशल स्वतः संचालक मंडळ आलं म्हणे. एक उत्साह शेतकऱ्यांचा, ऊस उत्पादन वाढ कशी करायची. दादांनी परवा तिथं मिटिंग घेतली, पण त्याच्या आदल्या दिवशी VSIला बसले होते आदरणीय साहेब, दादा आणि सहकार मंत्री यांनी दिवसभर जवळ महाराष्ट्रातल्या मेजॉरिटी साहेबांचा बी तिसरा पॅनल होते असं समजते. साहेबांचा तिसरा पॅनल होते असं समजते. नाही, तसं नाही. एकंदरीत नाही. जागा मागितली राष्ट्रवादी. माझ्या माहितीप्रमाणे हे पॅनल सर्वपक्षीय म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा, जागा मागितल्यात का? नीलकंठेश्वर पॅनलचं इतकं उदारमतवादी विस्तृत स्वरूप आहे की कोणत्याही पक्षाच्या कार्यकाला वाटलं पाहिजे हा माझा पॅनल आहे. आणि इतका सर्वांना समावेश करून घेणारा सर्व समावेशक हा पॅनल. आणि सर्व समावेश म्हणजे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असतील तरी त्याला आवड आणि अट्रॅक्शन ह्या कारखान्याबद्दल पॅनलबद्दल असलं पाहिजे. त्यांचं योगदान आपल्याला मिळालं पाहिजे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसची यादी ही निश्चित झालेली आहे. 21ची 21 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पवार साहेब जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही मागणी जागेंची होत्या अशी माहिती मिळते. एकंदरीत अशी काय आपल्यापर्यंत माहिती आली की जागा मागितल्या जात आहेत. सध्या पॅनेल निश्चित करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे असं समजतं. नाही, आता आपण जी माहिती देतात त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. त्यामुळं अनभिज्ञ असताना त्या बाबीबद्दल मी सविस्तर बोलणं उचित नाही वाटत. त्यामुळे ज्या बाबी आहेत त्यावर बोलावं. आता हा विषय आला नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे तसा नसावा विषय काय. आता कोणते उमेदवार साहेबांनी दिले, कोणते उमेदवार दादाने घेतले, हे आता त्याचं स्पष्टीकरण मला देणं ह्या क्षणाला तरी शक्य नाही ते. परंतु सर्वपक्षीय पॅनल म्हणजे याचा अर्थच हा आहे की सर्व कार्यकर्त्यांना समावेश केलेला आहे. सर्व सभासदांना, हा 19-20 हजार सभासद, हे काय 19,600 लोकांचं मतदान आहे. इथं काय पार्टीचे काम करणारे माणसं असतात, कुणी ह्या पक्षाचं करतं, कुणी त्या पक्षाचं करतं. पण साखर सगळ्याची एकच तयार होते ना, म्हणून सगळ्या पक्षाच्या लोकांना हा आपला पॅनल आहे. हा सर्वपक्षीय, मी पण त्या पक्षाचा आहे. चला, हा आपला पॅनल आहे. आपला हा पॅनल आहे दादांच्या म्हणजे जीवनामध्ये अत्यंत शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद फुलवणारं, कारखान्याची उंची वाढवणारं, शेतकऱ्याला सतत स्वाभिमानी राहतं, स्वाभिमान वाटणारं असं हे नेतृत्व कारखान्याला आशादायक, अत्यंत मार्गदर्शक ठरले. आतापर्यंत कुठलाही आडपडदा न ठेवता सगळ्या बाबीचं स्पष्टीकरण स्पष्टपणे करतात. हा दादांचा फार गुण भावतो सगळ्यांना. आणि त्यामुळं कारखान्याला दादा हवेत, लोकांना पाहिजेत, म्हणून निवडणूक अडचणीचे म्हणून दादांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साहजिकच दादांनी मुख्यमंत्री व्हावं असं विरोधकांकडून टीका केली जाते. दादा निश्चितपणे मुख्यमंत्री होणार, त्यांच्या कर्तृत्वाची ती शान आहे. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही इतक्या पटीने काम केलं आणि समाजाच्या सामान्य माणसाच्या हृदयामध्ये जाऊन बसला, मुख्यमंत्री सहजासहजी होतील, पण आणखीच त्याचा पुढं वाटचाल करावी असं लोकांना वाटते. जनतेला, आमच्या सभासदांना वाटतं की या माणसाने आता 16 तास काम करतात, 17 तास काम करतात. कालचं उदाहरण सांगतो. आम्हाला जेवायला घातलं 1:30 वाजता आणि दादाने निरोप पाठवला. त्यांना केशवरावला बाळासाहेब भाऊ जेवायला गेला आणि त्यांना जाऊ दे, त्यांची बोर्ड मिटिंग आहे. मी रात्री गेलो, दादाने विचारलं सकाळी जेवला कधी, म्हणजे 4 वाजता जेवलो. सकाळचं जेवण हे ग्रस्त 4 वाजता घेतात. तो पण लोकांची रेघ हटत नाही, पूर्ण गर्दी. प्रत्येकाचं समाधान झाल्याशिवाय सुट्टी नाही. त्याचं समाधान करणार, शंकेचं निरसन करणार, अडचणी निवारण करणार आणि तो आनंदाने कार्य करतो. शेवटचा प्रश्न, 22 तारखेला निवडणूक होते, एकंदरीत 24ला निकाल आहे. किती समोरच्या पॅनलचं आव्हान आहे आणि किती विजयाची आशा आहे? समोरचं पॅनलचं आव्हान तसं काहीच नाही. आमचा कामकाज कारखान्याचं पहिल्यापासून 5ही वर्षात उजवा आहे. तुलना केली आपण तर त्यांनी जो रेट दिला प्रति टनाला, त्याच्यापेक्षा माळेगाव कारखाना ह्या 5 वर्षात 1500 रुपये प्रत्येक टनाला जादा दिले. प्रचंड पैसा लोकांना मिळाला आहे. आणि त्यामुळं आव्हानात्मक काहीच नाही. आमचं 100% 21-21 21-0 लाईक दिस इट विल बी रिझल्ट विल बी देअर. म्हणजे आमचा 100% विजय
21 पॅनल आमच्या उमेदवार 100% प्रचंड मताने विजयी होणार आणि कर्तृत्व आहे त्या पाठीमागं आणि कर्तृत्वाची पावती सभासद आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. 100% आम्हाला खात्री आहे त्याची. नक्कीच हे होते कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवबापू जगताप. येणाऱ्या 22 तारखेला नक्कीच मतदार आम्हाला साथ देतील आणि 24 तारखेला नक्कीच आमचा 21 उमेदवार निवडून येतील. आणि यावेळेस विशेष म्हणजे केशवबापू जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मुख्यमंत्र्याच्या देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन विशालसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.